रेटिना पेशंट्सला बऱ्याच वेळी जे इंजेक्शन्स घ्यावे लागतात तर त्यासाठी त्यांचा खर्च वाचू शकतो का? तर रेटिना पेशंटला डोळ्याच्या मागच्या साईडला एक स्पेशल इंजेक्शन दिले जाते. हे इंजेक्शन दोन फॉर्ममध्ये येते, एक सिंगल डोस इंजेक्शन आणि एक मल्टी डोस. डोस म्हणजे एक इंजेक्शन फक्त एका पेशंटला वापरता येते. मल्टी डोस म्हणजे काय? जेव्हा आम्ही ते इंजेक्शन्स आणतो तेव्हा त्याच्यात 4 सिरिंजद्वारे 4 पेशंटसाठी ती सिरिंज तयार करतो. तेवढंच असेप्टिक प्रिकॉशनने त्या सगळे त्याच्यामध्ये घेतल्या जातात आणि ते 4 पेशंटला ते प्रत्येक एका सिरिंजने 4 पेशंटला ते इंजेक्शन लावलं जातं. याचा अर्थ असा, मल्टी डोस इंजेक्शनमध्ये 4 ते 5 पेशंट किंवा 8 पेशंट ते एका इंजेक्शनचा खर्च उचलतं. त्यामुळे तुमचा खर्च मल्टी डोस इंजेक्शनमध्ये बराच वाचतो. आता याच्यामध्ये चान्स मल्टी डोस इंजेक्शनमध्ये इन्फेक्शन होण्याचा चान्स आहे का? जरी थेरॉटिकली जरी तो चान्स असला तरी आम्ही महिन्याला जवळजवळ 200 इंजेक्शन देत आहोत. मागच्या 5 वर्षात आम्ही कितीतरी इंजेक्शन दिले असतील तर आमच्या 5 वर्षामध्ये आम्हाला तो काही फरक जास्त आढळलेला नाही. तर तुम्हाला जर तुमची तशी फायनान्शियल कंडिशन नसेल तर तुम्ही मल्टी डोस इंजेक्शन घेऊ शकतात. आता ज्यांच्याकडे येलो किंवा ऑरेंज रेशन कार्ड आहे तर त्यांना तर गव्हर्नमेंटतर्फे महात्मा फुले योजनेमध्ये किंवा आयुष्यमान योजनेमध्ये त्यांना हे इंजेक्शन फ्रीच मिळते. त्यामुळे त्यांना काही चिंता करण्याची गरज नाही. व्हाईट रेशन कार्ड आहे त्यांनी इंजेक्शनचा खर्च कसा बसवावा हे याबद्दलची माहिती तुम्हाला याच्यामध्ये सांगितली आहे.